महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेनं आमच्या बाजूनं कौल दिलेला आहे आणि तो कौल जनतेच्या दरबारात निवडणुकीचा निकाल विरोधात गेल्यानं मतदारांनी नाकारल्यानं विरोधक हतबल झालेले आहेत। मतदार राजाने लोकशाही मार्गाने दिलेला कौल मान्य न करता मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये निवडणूक याचिका दाखल केलेली आहे। त्या संदर्भामध्ये जनतेशी संवाद साधताना मी काही गोष्टी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो। नामनिर्देशनच्या वेळा, शपथपत्र, राजीनामा, पगार, जातवैधता प्रमाणपत्र याविषयी काही मुद्दे माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांनी नियुक्त केलेले निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माझे नामनिर्देशन मान्य केले आहे। सर्व नियमांच्या अधीन राहून नामनिर्देशन फॉर्म मान्य केलेला आहे। नियमानुसार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांनी माझा राजीनामा मंजूर केलेला आहे। त्याचसोबत माझ्या पगारीच्या बाबतीमध्ये राजीनामा देतेवेळी ऑक्टोबरच्या पगारीची माहिती 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान गेलेली होती। पूर्ण पगार माझ्या नावे जरी पडलेला असला तरी नियमानुसार उर्वरित पगार जमा केलेला आहे। विभागीय जात पडताळणी समिती लातूर यांनी जी न्यायिक समिती आहे त्यांनी मला जवळपास 11 वर्षापूर्वी जातवैधता प्रमाणपत्र दिलेलं आहे। निव्वळ राजकीय आकर्षापोटी केलेले आरोप आणि निवडणुका याचिका या संदर्भात न्यायालयीन लढा सुरूच आहे। हा लढा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही नक्की या ठिकाणी जिंकणार आहोत। माझ्या विरोधकांना आव्हान असेल की जनतेच्या दरबारामध्ये जिंकलेली लढाई ही पुन्हा जनतेच्या दरबारामध्ये आपण जिंकून दाखवावी आणि मला विश्वास आहे की उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानं या संदर्भामध्ये विजय नक्की माझाच आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।